हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये सात्विक बुद्धी निर्गुण आत्म्याच्या सर्वात जवळ असते हा मुद्दा माऊलींनी बुद्धीची व्याख्या आणि त्याद्वारे अध्याय क्रमांक 13 आणि ओवी क्रमांक 83 ते 88 द्वारे आपल्याला समजून सांगितला. तो मागच्या सत्रामध्ये आपण बघितला. आता या ठिकाणी आपल्याला त्याचा सारांश बघून पुढच्या ओवीपासून आपण चिंतनाला सुरुवात करणार आहोत. मागच्या सत्राचा सारांश: सुखदुःख, पापपुण्य, लहान मोठे इत्यादी द्वंद्वांना पारखण्याची व त्यातून उचित ते निवडण्याची क्षमता जिच्या दृष्टीत असते ती बुद्धी. उपादान कारण असलेल्या 3 गुणापैकी सत्वगुणाचे प्राबल्य बुद्धीत असते व निर्गुण आत्म्याच्या सर्वात जवळ बुद्धी असते. मन, अहंकार, ज्ञानेंद्रिये, दृश्य जगत उत्तरोत्तर आत्म्यापासनं दूर असतात. ज्ञान व ध्यान साधनेद्वारे स्थिर व सूक्ष्म झालेल्या बुद्धीचे आता उपलब्ध झालेले लक्षण या 2 ओव्याद्वारे सांगितले आहे. आपण आत्तापर्यंत 690 आणि 691 या 2 ओव्याद्वारे बुद्धीची व्याख्या आणि त्यासोबत अध्याय 13तील ओवी क्रमांक 83 ते 88 द्वारे हा विषय माऊलींनी समजून सांगितला. आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता आपल्याला या सत्रामध्ये ओवी क्रमांक 692च्या पुढचं आपल्याला चिंतन करायचं आहे. ओवी अशी आहे: अगा सत्वादी गुणी इहि काही एकतिही ठाई, न किचेची तेथ पाही जगा माझी. अर्जुना, विचार कर, या सत्वादी 3ही गुणांनी या जगातील कोणत्या वस्तूचे 3 प्रकार केलेले नाहीत. म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत या 3 गुणांनी बाधित आहेत. आणि म्हणून सिद्धांत सांगतात: आगीन वसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी, तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिविध जे नोहे. पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात आहे का? त्याप्रमाणे गुणामुळे जी 3 प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गात म्हणजे जाणिवेच्या कक्षेत कोणती वस्तू आहे? अर्थात कोणतीही वस्तू नाही. अर्थात सर्व जे काही वस्तू आपण अनुभवतो, पाहतो, या सगळ्या ज्या जाणिवेच्या कक्षेमध्ये येतात त्या या 3 गुणांनी बाधित आहे. आणि यासाठी ओवी क्रमांक 816 पुढे येणारी काय सांगते ते आपण पाहूया. या लागी हे सकळ 3 गुणांचे केवळ, घडले आहे निखळ ऐसे जाण. माऊली या ठिकाणी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 816 आणि 17 सिद्धांत सांगतात. तर या 816 जी ओवी आत्ता मी म्हणालो त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. याकरता हे सर्व जग केवळ 3 गुणांचेच बनले आहे असे जाण. अर्थात चिखलाच्या गोळ्याचे माती हे जसे उपादान कारण, तसे जगाचे उपादान कारण 3 गुणांना जाण. मनात बुद्धीत बिंबवून धारण कर. प्रस्तुत ओवीतील सिद्धांत रूप ओवी 812 असल्याचे लक्षात घ्यावे. कारण 812 काय सांगितलं भगवंतानी माऊलींनी? आणि हे तव त्रिपुटी 3 गुणी इही किरीटी, गुंफिली असे पटी तांतुवी जैसी. आणि अर्जुना, वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे कर्ता, कर्म आणि कर्मफल ही त्रिपुटी सत्वरजतम या 3 गुणांनी गुंफलेली आहे.
करता कर्म व कर्मफळ या प्रत्येकात सत्व रज तम या 3 गुणाशिवाय दुसरे काहीच नाही. आणखीच चिंतन या संदर्भात आपण त्या ओव्यांचा क्रम जेव्हा येईल तेव्हा करणार आहोत. मुख्य गोष्ट आपण समजून घेतली की त्याशिवाय अन्य काही नाही. म्हणून माऊली पुढे म्हणतात, मनोनी तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसिही वाटणी तैसीची असे. अर्जुना, म्हणून 3 गुणांनी बुद्धीचे 3 प्रकार केले आहेत, तसेच धृतीचेही 3 प्रकार केलेले आहेत. कितीतरी दैवी संपत्ती असताना धृतीचे 3 प्रकार सांगितले आहेत. यावरून धृतीचे महत्त्व लक्षात घ्यावे. तेची एक वेगळाले यथा चिन्ही अलंकारले सांगी जेल उपाईले भेदले पणे. 695. भिन्न भिन्न यथायोग्य लक्षणासह बुद्धी व धृती याचे वर्णन विस्ताराने करून सांगतो. परिबुद्धी धृती या दोही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीचिया भेदासी करू. परंतु धनंजया, बुद्धी व धृती या 2 गोष्टीमध्ये प्रथम बुद्धीचे 3 प्रकार सांगतो. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुबटा प्राणी आहे तिया वाटा तिनी आथी. हे सुभट म्हणजे चांगल्या योद्ध्या अर्जुना, जन्माला येणाऱ्या प्राण्यांना अनुसरण्यासाठी उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 वाटा म्हणजे मार्ग उपलब्ध आहेत. सिद्धांत सांगणारी पुढची ओवी, जे करणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भय संबंध जीवायया. 698. करणीय कर्म करणे, काम्य कर्म करणे व निषिद्ध कर्म करणे असे हे 3 मार्ग आहेत व याद्वारे जीवांची संसार व भयाशी असलेल्या संबंधाची निश्चिती होते. अर्थात काम्यामुळे स्वर्गादी योनीत जन्म, निषिद्धामुळे नरक व करणीय कर्माद्वारे मोक्ष प्राप्त होतो. करणीय कर्मात वेदविहित वर्णोश्रमाचित नित्य नैमित्तिक प्रपंच व समाजाप्रती जबाबदारी उचलणारी जगतरूपाने साकार झालेल्या नारायणाची सेवा ही कर्मे येतात. आणि त्यासाठी आपण अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 45 पुन्हा एकदा पाहूया. सिद्धांत सांगणारी ओवी अशी आहे, वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 45. अर्थ, कर्माचा त्याग उचित कसा नाही व कशामुळे नाही ते माऊली आता सांगतात. उचित म्हणजे करणीय असलेले, विहित असलेले, शास्त्रापणे पारखून विहित म्हणून ठरविलेले कर्म केल्या वाचून म्हणजे कर्महीनास म्हणजे कर्माचा त्याग करणाऱ्या साधकात सिद्धवत म्हणजे नैष्कर्मसिद्धी प्राप्ती योग्य, आत्मसाक्षात्कारायोग्य होता येणार नाही. एक या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची नोंद केलेली आहे, ते म्हणजे कर्मयोगाचे सर्व सिद्धांत सर्व करणीय कर्मासाठीच आहेत असे आपण पक्के लक्षात ठेवावे. कर्म सगळे करतात, योग होण्यासाठी ते कर्म करणीय, विहित, उचित असंच असलं पाहिजे हे पक्के लक्षात ठेवावं. एवढंच नव्हे तर ती कर्मे करण्यापूर्वी नीती, नियम, कायदा, व्यावहारिक शास्त्राप्रमाणे तसेच आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे पारखून योग्य असल्याची खात्री करून घ्यावयाची असते. मोक्षप्राप्तीसाठी असे करणीय कर्म फलाकांक्षारहित होऊन नित्य करणे आवश्यक आहे. अंतरंगात निवृत्ती व बाह्यांगाने पूर्ण प्रवृत्ती अशा पद्धतीनं करणीय कर्म करणे आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्याला माऊलींनी अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 80 मध्ये तसेच
अध्याय क्रमांक 3 श्लोक 19 असं या ठिकाणी स्पष्ट यापूर्वी केलेलं आहे. त्याचं चिंतन आपण केलेलं आहे. आता आपल्याला पुढचा विषय म्हणजे सात्विक बुद्धी याविषयी सांगणारा अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 30 सात्विक बुद्धी सांगणारं सिद्धांत या श्लोकामध्ये आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षंच या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. अर्जुना, जी बुद्धी प्रवृत्ती मार्गाला म्हणजे कर्म मार्गाला व निवृत्ती मार्गाला म्हणजे मोक्ष मार्गाला विहित असलेले कर्तव्य व निषिद्ध असलेले अकर्तव्य यांना भयाचे कारण व अभयाचे कारण यांना आणि मी म्हणजे मी माझे देहाभिमान कर्तृत्वाभिमान इत्यादी बंध अर्थात बंधन व मोक्ष म्हणजे जीवनमुक्ती व मृत्यूपश्चात विदेहमुक्ती यांना जाणते ती सात्विक बुद्धी होय. अवघड वाटतं, परंतु इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि माऊली या श्लोकावर जेव्हा चिंतन करणार आहेत तेव्हा आणखी सोपं करून सांगणार आहेत. त्यामुळं ते किती क्लिष्ट असलं तरी माऊलींनी सोपं करून सांगितलेलं आहे. आणि या गोष्टीकडे आपण अत्यंत निष्ठापूर्वक लक्ष दिलं पाहिजे. बुद्धीची व्याख्या प्रस्तुत अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 690-691 मध्ये आपण पाहिली आणि त्याचं आणखी पुढचं विवरण अध्याय 13 आणि ओवी क्रमांक 83 ते 88 मध्ये आपण पाहिले. अध्याय क्रमांक 13 मधील ओव्यांचा अर्थ आपण त्या निमित्तानं पाहिला. आणि त्यामुळे व्यवहारातील सर्व कर्म स्वतःच्या स्वार्थासाठी सुखासाठी केले की प्रवृत्ती मार्ग म्हणावा. व्यवहारातील तेच कर्म इतरांच्या हितासाठी केले, सेवा केली की निवृत्ती मार्ग म्हणावा. ध्यान भजन इत्यादी आत्म्याच्या प्राप्तीसाठी व इतरांच्या हितासाठी केले की ते कर्म निवृत्ती मार्ग आणि तेच कर्म मोठेपणा मिळविणे दिखाऊपणासाठी केले की प्रवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्गाचे कर्म भयाला कारण, निवृत्तीचे कर्म अभयाला कारण हे जाणणारी जी असते ती सात्विक बुद्धी होय. म्हणून या श्लोकामध्ये एवढं स्पष्ट केलं. आता यावर माऊली आपल्याला जे काही सांगतात त्यातली ओवी क्रमांक 699 पासून माऊली चिंतन करतात अशा प्रकारे. मनोनी अधिकारी मानिले जे विधीचे नि ओघे आले ते एकची एथ भले नित्य कर्म. 699 म्हणून अधिकारानुरूप व वेदविधीच्या मार्गाने वाट्याला आलेले म्हणजे अध्याय 3 ओवी 87 मध्ये सांगितलं त्याप्रमाणे. पाहूया ती ओवी. ओवी अशी आहे. ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती. तेव्हा लोकांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा, या मृत्यूलोकात उत्कर्षाकरता कोणत्या उपायाचा आश्रय घ्यावा ते सांगा. तेव्हा भगवंताच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव प्रजेला म्हणाले. आता व्यावहारिक आणि आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे तपासून घेतलेले की ज्याचा विस्तार आपण अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 44 आणि 45 मध्ये पाहिला होता, त्याचंही थोडंसं त्या ठिकाणी चिंतन आपण करू शकू. माऊलींनी किती स्पष्ट सांगितलेलं आहे की अशी साधना करा. एर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. 44 क्रमांकाची ओवी अध्याय क्रमांक 3 आणि अध्याय क्रमांक 3 मधील 45 क्रमांकाची पुढची ओवी सिद्धांत सांगणारी. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. आणि दोन्ही ओव्यांचा एकत्रित अर्थ आपण पाहूया. ओवीत उल्लेखलेल्या सांख्य योगा व्यतिरिक्तचा जो योगी आहे अर्थात कर्मयोगी
कसा विहित उचित करणीय कर्माधारे अर्थात नित्य नैमित्तिक कर्म सेवा स्वतःच्या व्यवसायासंबंधाने नीती नियम कायदा व्यावहारिक शास्त्राद्वारे पारखून घेतलेले कुटुंब समाज देशासाठी जबाबदारीपूर्वक केलेले कर्म व इष्टापूर्त कर्माचे निष्काम भावनेने साक्षी भावाने व समग्रतेने आचरण सातत्याने केल्यामुळे अशा रीतीने धर्मरूपतेने आचरण केलेल्या कर्माधारे त्या साधकास असे कर्माचरण काही कालावधीसाठी केल्यानंतर निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती होते. माऊलींनी खात्री दिलेली आहे. निजाचारे या एका शब्दात माऊलींनी अत्यंत समर्पकतेने कर्म कसे करावे सांगितले आहे. ओवीतील निजाचार्य या शब्दाची समर्थता व्यापकता शांतपणे लक्षात व स्मरणात ठेवावी. कर्माचा त्याग 45 ओवीचा अर्थ. कर्माचा त्याग उचित कसा नाही व कशामुळे नाही हे माऊली पुढे सांगतात. उचित म्हणजे करणीय असलेले आणि मागील ओवीत सांगितलेले विहित म्हणून सांगितलेले शास्त्राप्रमाणे पारखून घेतलेले सांगितलेले कर्म केल्या वाचून म्हणजे कर्महीनास कर्माचा त्याग करणाऱ्या साधकास सिद्धवत म्हणजे नैष्कर्म सिद्धी प्राप्ती योग्य आत्मसाक्षात्कारायोग्य होता येणार नाही. हे आपण पुन्हा पुन्हा का पाहतो? कारण कर्म सर्वच करतात परंतु ते कर्मयोगी करता जो आहे तो कर्मयोगी व्हावा. कारण तसा तो झाला तर आणि तरच मोक्षाचं फळ माऊलींनी सांगितलेलं आहे की ते खात्रीनं मिळणार आहे. आपल्या मूळ आपण अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 700 आता वाचतो. तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जय जैसे काजळ सेविजे तहाने. तहान लागलेल्या माणसाचे एकमेव ध्येय जलपान असते. त्याला जलपानानंतर तहान शमणार आहे याची खात्री आहे आणि त्यामुळे तो सहजतेने जलपान करतो. त्याप्रमाणे दृष्टी केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे म्हणजे ध्येयाकडे ठेवून अर्थात दुसरी कोणतीही फलाकांक्षा मनात न ठेवता नित्य नैमित्तिकादी करणीय कर्मे करीत जावे. या आधीच्या ओवीतील नित्यकर्माचा अर्थ स्नान संध्या पूजा श्राद्ध पाहुण्यांच्या आदरातिथ्य यज्ञ असा संकुचित अर्थ अपेक्षित नाही. नित्यकर्मामध्ये चरितार्थासाठी उदरनिर्वाहासाठी करीत असलेल्या सर्व व्यावहारिक व करणीय असलेल्या कर्माचा अंतर्भाव आहे. फलाकांक्षारहिततेने हे सर्व करणीय कर्म नित्य करणे अपेक्षित आहे. पुढची ओवी. ए तुलेनी ते कर्म सांडी जन्म भय विषम करुण दे सुगम मोक्ष सिद्धी साचे. एवढ्यानेच ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालविते व मोक्षाची प्राप्ती सुगमतेने करून देते. मोक्षसिद्धी सांगितली आहे मात्र माऊली सांगतात त्या पद्धतीनं केलेल्या कर्मानेच मोक्षसिद्धी होणार आहे. तुम्ही आणि आम्ही आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं कर्म केलं आणि मी कर्मयोगी झालो स्वतःच्या समाधानाकरता ठीक आहे पण त्यामुळे मोक्षसिद्धी होणार नाही. त्यामुळे स्वतःला फसवण्यात अर्थ नाही. माऊली सांगतात त्याच पद्धतीनं कर्म केलं गेलं पाहिजे. पुढची ओवी 702 क्रमांकाची ज्यामध्ये मुमुक्षत्व त्याची व्याख्या व त्याची साधना सांगणारी ही ओवी. ऐसे करीतो भला संसार भये सांडिला म्हणजे वरत्या प्रकारचं जे काही कर्म आहे तो कर्म करणारा ऐसे करीतो भला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मुमुक्ष भागा. 702. अशा रीतीने कर्म जो करतो त्याची संसार भयातून चांगल्या रीतीने सुटका होते. अशा रीतीने त्याने विहित नित्याधिक कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षच्या योग्यतेला येतो. माऊलींनी या ओवीत मुमुक्षत्व या पारिभाषिक संज्ञेची व्याख्या केली आहे. वाचकाने या व्याख्ये आधारे व करीत असलेल्या कर्मा आधारे स्वतःच्या मुमुक्षत्वातील त्रुटी दोष अपूर्णपणा शोधावा आणि ती दूर करण्यासंबंधाने
आत्मनिरीक्षण म्हणजे इंट्रॉस्पेक्शन करावे आणि उचित निश्चय करावा, सुधारणा करून. पुढच्या 2 ओवीमध्ये माऊली साधना सांगतात. तेथ जे बुद्धी ऐसा बडिया बांधे भरवसा, मोक्षू ठेविला ऐसा जोडेल एथ. 703. या मुमुक्षु स्थितीत करणीय कर्माद्वारे चित्तशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो असा भरवसा ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयी निश्चित करते, तेथे मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होतो. म्हणून निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तडी, ये कर्मी बुडकुळी द्यावी कीना. 704. म्हणून निवृत्तीच्या पायावर ज्याच्या कर्माच्या प्रवृत्तीची उभारणी आहे, अशा कर्मात बुडी का मारू नये. निवृत्तीच्या पायावर प्रवृत्ती म्हणजे आतून निवृत्ती, म्हणजे फलाकांक्षा रहितता, साक्षी भाव, अहंकार विरहितता म्हणजे आतली निवृत्ती. आणि बाहेरून प्रवृत्ती म्हणजे समग्रतेने कर्मात झोकून देणे, जणू काही याचं काही अडलंच आहे इतकं त्या ठिकाणी ज्याला डेडिकेशन म्हणतो तेवढं टाकून कर्म करणे. मान्यतेची किंवा कुठलीही फलाकांक्षा अर्थात अपेक्षा न ठेवता सेवेत झोकून देणे. खात्रीने व लवकर आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी नित्यनैमित्तिक कर्मासोबत सेवेचा आवर्जून अंतर्भाव करावा. व्यावहारिक जीवनात सेवा आणि जास्तीत जास्त सात्विक कर्माची उभारणी कशी होत राहील हे आवर्जून पाहावे. असे कर्म मोक्ष म्हणजे आत्मानुभूती प्राप्त करून देते. त्यामागील विज्ञानासाठी आपण ओवी क्रमांक 169 पाहिली होती. अध्याय क्रमांक 3 ओवी 169. पुढची ओवी आहे माऊलीची. तृषार्था उदके जिने कापुरी पडलिया पवने, अंधकूपी गती किरणे सूर्याचेनी. 705. माऊली म्हणतात, तहानलेला मनुष्य पाणी मिळाले असता, अथवा पुरात पडलेल्या मनुष्यास नाव मिळाली असता, व अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता, जसा जगणारच. नाना पथ्येसी औषधला आहे, तरी रोगे दाटलाही जिये, कामिना जिव्हाळा होये जळाचा जरी. अथवा रोगाने ग्रासला असला तरी पथ्य सांभाळून औषध घेतले असता, अथवा माशाला पाण्याचा जिव्हाळा मिळाला असता. तर पुढच्या ओवीत साधना सांगतात माऊली. तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी इया वर्तता जोडेची मोक्षू. माऊली मोक्षू कसा मिळेल याकरता पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समजून सांगत आहेत. मूळ ज्ञानेश्वरी लिहिण्याचं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं माऊलीचं तेच लक्ष होतं की जीवाचं कल्याण व्हावं. मात्र त्यासाठी नामदेव महाराज काय म्हणाले, एक तरी ओवी अनुभवावी. आम्ही वाचन करतो ओवीचं, आम्ही पारायण करतो ज्ञानेश्वरीचं, परंतु ओवी अनुभवत नाही. जोपर्यंत ओवी अनुभवत नाही तोपर्यंत माऊली जे म्हणतात, कळकळून सांगतात की अरे बाबा इथे मोक्ष ठेवलेला आहे बरं. आता या ओवीचा अर्थ पाहू. 707. तर तो जगेलच यात शंका नाही. वरचा विषय चालू होता की रोगाने ग्रासला, प्रथ्य सांभाळून औषध घेतले असता माशाला पाण्याचा जिव्हाळा मिळाला, तर तो जगेलच यात शंका नाही. त्याप्रमाणे निवृत्तीच्या पायावर म्हणजे फाउंडेशनवर उभारलेल्या कर्मामुळे सात्विक कर्त्यास मोक्ष मिळतोच. जीवनमुक्तावस्थेचा अनुभव याच जन्मात मिळतो. हे करनियाची आकडे जे ज्ञान आथी चोखडे, आणि करणीय हे पुढे ऐसे जाण. 708. करणीय कर्मासंबंधाने हे जे चांगले ज्ञान ज्या बुद्धीला आहे व जी बुद्धी पुढे सांगितलेले अकरणीय कर्म कसे आहे हे पक्के जाणते. कशा करता जाणायचं, करायचं नाही म्हणून.
जी तिये काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया. 709. ती काम्यादिक व निषिद्ध कर्मे संसार भयाची बंध निर्माण करणारी आहेत, हे पक्के जाणते. कोण जाणते? बुद्धी. म्हणून या कर्मावर अकर्तव्याचे शिंतोडे पडलेले आहेत आणि जी करण्यास योग्य नाहीत असे ठरले आहे, तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची. 710. त्या अकरणीय व जन्ममरणाच्या भयाने युक्त अशा काम्य व निषिद्ध कर्माच्या ठिकाणी ती बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायीच पळावयास लावते. पै आगी माझी न रिघवे अथावी न घलवे धगधगीत नागवे शूळ जेवी. 711. ज्याप्रमाणे अग्नीत प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात उडी टाकवत नाही, अथवा तापून धगधगीत लाल झालेला शूळ हातात धरवत नाही. का कळिया नाग धुंदू वातू देखोनी न घालवे हातू न वचवे खोपे आतू वाघाची ये. काय म्हणतात? अथवा फुफू करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरता बिळात हात घालवत नाही, अथवा वाघाच्या गुहेत जाववत नाही. तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजे निस्संदेह बुद्धी जिये. त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून बुद्धीत निस्संशय मोठे भय उत्पन्न होते. वाढिले रांधोनी विखे जेथे जाणी जे मृत्यू न चुके तेवी निषिद्धी का देखे बंधा तेजे. 714. विषासह शिजून वाळलेले अन्न सेवन केले असता मृत्यू अटळ असतो, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी अटळ असणाऱ्या बंधाला पाहते व ते कर्म करीत नाही. मग बंध भयभरिती तिये निषिद्धी प्राप्ती विनियोगो जाणे निवृत्ती कर्माची ये. आणि इतप्पर अनिच्छेने किंवा अज्ञानाने निषिद्ध कर्म घडल्यास त्या पापकर्माच्या निवृत्ती करता प्रायचित्त्याचा विनियोग म्हणजे व्यवस्था किंवा रीत जी बुद्धी जाणते. आणि यानंतर महत्त्वाचा सिद्धांत पुढच्या 2 ओवीमध्ये माऊली सांगतात. ऐसेनी कार्याकार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारखी जिया परी. 716. तैसी कृत्याकृत्य शुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण. अशा प्रकारे ही 717वी ओवी आपल्याला या ठिकाणी गाऊन दाखवली. पुढे माऊली या ओव्यांचा अर्थ आपण पाहणार आहोत. खऱ्या खोट्या रत्नांची परीक्षा रत्न पारखी करतो, खरा कुडा पारखी जिया परी. 716 क्रमांकाची ओवी. त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या यथार्थ मापाने कार्य अकार्याच्या म्हणजे कार्याचा निर्णय करते, त्याप्रमाणे कृत्याकृत्याचा कर्तव्य अकर्तव्याचा विवेकाच्या जाणीवेत जी अखंड असते तिलाच सात्विक बुद्धी असे म्हणतात. हे अंतःकरणातून तू रुजवून घे. सात्विक बुद्धीने विवेक जागृत ठेवून बंधाची निवृत्ती कशी होते ते दर्शविणारे उदाहरण आपल्याला यापुढं पाहायचं आहे. त्याकरता या ठिकाणी आपण पुढच्या सत्रात पाहूया. या ठिकाणी आपण याला सत्राला संपन्न करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी आपण या सात्विक बुद्धीचं जो काही चिंतन आत्ता केलं आहे त्या चिंतनाचं ज्यांना शक्य असेल, ज्यांच्या हातात ग्रंथ उद्या प्राप्त होईल तेव्हा ग्रंथ वाचूनसुद्धा ध्यान केलेलं तेव्हाही अधिक चांगलं. परंतु आता आपण जे श्रवण केलं त्या आधारे आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. माझी
माऊली.